हाय फ्रेंड, कसे आहात? मजेत ना? मजेतच असले पाहिजे. आज मी जात आहे बाळाची कान टोचण्यासाठी. माझे बाळ झाले आहे 3 महिन्याची, तर म्हटलं बाळाची कान टोचून घेऊ. तो सोनार काकांकडे आणि सोनार काकांनी बाळाच्या कानाला मार्क केले होते. कुठे कानातले टोचायचे तर त्यांनी मार्क केले. तोपर्यंत मला बाळासोबत बोलायला सांगितले. मी बघितले ते मार्क केलेलं. परत दुसऱ्या कानाला त्यांनी मार्क केले. तोपर्यंत मी बाळासोबत गप्पा मारत होते. बाळाला माहितीच नव्हतं आज बाळासोबत काय होणार आहे, तर मला या अगोदर हसायला येत होतं की आता काय रिॲक्शन करणार, बाळाचं काय रिॲक्शन असणार आहे. तर आता फायनली बाळाचे कान टोचले जात होते. सोनार काकांनी बाळी हातात घेतली होती आणि बाळाचे ते कान टोचण्यासाठी रेडी झाले होते. तुम्ही बघू शकता बाळ खूप असं रडलं होतं. खूप त्रास झाला बाळाला. बाळ खूप रडत होते. जशी त्याला बाळी टोचली तसा तो खूप जास्तच रडायला लागला होता. मलाही काही दम निघत नव्हता, पण मी तशीच बसली. काही सुचतच नव्हते मला. बाळाला शांत करत होते. बाळ खूप रडत होते. आता त्याला टोचायची होती दुसऱ्या कानामध्ये. मग मी त्याला थोडंसं उभं पकडलं, त्याच्यासोबत थोडीशी बोलले, त्याला शांत केलं, पण तो शांतच होत नव्हता. थोडासा शांत बसला तर लगेच दुसरी बाळी टोचली. दुसऱ्या बाळीसाठी सुद्धा खूप त्रास झाला त्याला. खूप रडला तो. सोनार काकांना म्हटलं काहीही त्रास होणार नाही, कशातही अडकणार नाही, अशी बाळी घट्ट करून द्या त्याला. अशा प्रकारे फायनली आम्ही बाळाचे कान टोचले. जी हिंमत मला नव्हती 2-3 महिन्यापूर्वी, ती हिंमत मी फायनली आज केली होती. पण बाळाला असं रडत बघून खूप वाईट वाटले. पण कान हे टोचावेच लागतात. गावाकडे तर 12व्या दिवशीच टोचतात, पण मी 3 महिने होऊ दिले, नंतर टोचले, कारण माझी हिंमत. आज आपण बनवणार आहोत भजे. त्यासाठी मी घेतले बेसन पीठ. हाय फ्रेंड, कसे आहात? मजेत ना? मजेतच असले पाहिजे. त्यासाठी घेतले मी बेसन पीठ. त्यानंतर कांदे 4 ते 5 कांदे घेतलेत. त्यानंतर मी मसाला काढला आहे. त्यासाठी मिरच्या, ओवा, जिरे, लसूण, कोथिंबीर आणि आपण करणार आहोत कांदे भजे. तर कांदे भजे याच्यासाठी सर्व काही मटेरियल घेतलेलं आहे. मिरची, लसूण, कोथिंबीर, ओवा हे आपण मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे अगोदर. बघू शकता तुम्ही. खूप असं जाड नाही काढायचं किंवा बारीकही नाही काढायचं, मध्यम काढायचं. थोडंसं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये. परत एक गरका देऊन घ्यायचं त्याला. नंतर मी कांदे सोलून घेतले. कांद्याचे टलकरं काढून घेतले. कांदा खूप तिखट होता, माझ्या डोळ्यात पाणी येत होतं. यानंतर कांदा चिरून घ्यायचा चांगला. कांदा चिरताना बघून घ्यायचा काही खराब वगैरे आहे का. तर सर्व कांदा सारखा चिरायचा व्यवस्थित. जसा तुम्ही उभा चिरत असेल तर उभा, किंवा मग बारीक कांदा चिरत असेल तर बारीक. भज्यासाठी दोन्ही प्रकारे कांदा टाकता येतो. तर मी बारीकच केला होता कांदा. अशा प्रकारे मी कांदा चिरून घेतला होता, बघू शकता तुम्ही. यानंतर मी घेतलं होतं बेसन पीठ. बेसन पिठात
जे काय मसाला काढला होता, लसूण, मिरची, कोथिंबीर मिक्सरमध्ये, तर मी ते आता मिक्स करत आहे बेसन पिठामध्ये. मी आता त्यात कांदा मिक्स करणार आहे. थोडंसं माझ्याकडनं खाली पडलं, मी ते टाकून दिलं. नंतर हे पूर्णतः मिक्स करायचं आहे मटेरियल. त्यात पाणी घालायचे आहे. खूप जास्त पण पाणी नाही टाकायचं, मीडियम. पीठ छान प्रकारे भिजवून घ्यायचं. तुम्ही थोडं पतलं ठेवलं तर त्याचे एकदम छान भजे येतात, नरम नरम. हवं तर तुम्ही त्यात खाता सोडाही टाकू शकतात. खाता सोड्याने पण भजे फुलतात. चवीसाठी मीठ टाकायचे. थोडीशी हळद टाकायची. मसाल्याचा डबा ठेवून दिला मी. नंतर कढई घेतली, तेल घेतले, त्याच्यामध्ये तेल चांगलं गरम होऊ दिलं. तेल गरम होईपर्यंत मी चांगलं मटेरियल हलवून घेतले, मिक्स केलं आहे पूर्ण. तेल गरम झालेलं आहे. मी आता भजे सोडत आहे त्याच्यामध्ये. बघू शकता तुम्ही. गरमागरम भजी खायला सगळ्यांनाच आवडतात. ऑलरेडी माझा स्वयंपाक झालेला होता, पण भजी सगळ्यांना गरम गरम खायची होती, तर मग मी म्हटलं गरम गरमच काढावं भजी. जेवायचाही टाईम झालेला होता. थोडीशी होऊ द्यायची, हलवत राहायची भजी. खूप जास्त लाल पण नाही होऊ द्यायचे. थोडे असे लालसर झाले की काढून घ्यायचे. तुम्ही बघू शकता छान असे भजे होत आहेत, कारण पीठ हे नरम झालेलं होतं. गॅस मीडियम ठेवायचा, खूप जास्त मोठाही नाही आणि बारीकही नाही. माझी कढई छोटी आहे, पण त्यात भजे खूप मावतात. तुम्ही बघू शकता किती भजे बसलेले त्याच्यामध्ये. तर बघा किती छान भजे होत आहेत. तर त्याचं कारण आहे की पीठ भिजू दिलं, 5-6 मिनटं भिजू दिलं आणि नंतर मी भजी काढत आहे. त्याने पीठ छान प्रकारे भिजले. बघा किती छान भजी झाले आहे. कुरकुरीत अशी भजी झालेले आहे. माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.